जय हरी. एकादश स्कंध भाग 90. सामान्य माणसाला देहातून सुख घेण्याची जन्मजात प्रवृत्ती असते. देहसुख फक्त इंद्रियांच्या द्वारेच घ्यावं लागतं. पण इंद्रियांमध्ये देखील रसना आणि उपस्थ ही दोन इंद्रिय अधिक स्वामित्व गाजवतात. म्हणून मांसभक्षण, मद्यपान आणि कामवासनेची तृप्ती यांच्याकडे बहुतेक सगळ्यांची ओढ असते. आता सगळे म्हणजे बद्धांची. खाण्याच्या आणि विषयाच्या वासनेवर ताबा चालवल्याशिवाय अंतर्मुख होऊन भगवंताचं दर्शन घेता येत नाही. हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून वेदानं आचरणाचे नियम घातलेत. यज्ञाच्या नियमानं मांसभक्षण आणि मद्यपान ताब्यात आणलं तर सवेद आणि सवर्ण विवाहाच्या नियमानं कामवासना ताब्यात ठेवण्यास शिकवलं. वेद बाहेरून प्रवृत्तीपर म्हणजे सांसारिकांना ज्ञान देताना असे प्रवृत्तीपर दिसले तरी त्यांची खरी दिशा निवृत्तीकडेच म्हणजे संन्यस्थ वृत्तीकडेच आहे. म्हणून वेदानं घालून दिलेल्या जीवनपद्धतीनुसार जो आपलं आचरण ठेवतो त्याची इंद्रिय ही आपोआप ताब्यात येऊन तो परमार्थाचा अधिकारी बनतो. हा विषय नाथ महाराजांनी इथे सविस्तर वर्णन केलेला आहे. आता यामध्ये जे आपण म्हणालो की मांसभक्षण, तर ते म्हणजे काय? खाण्यासाठी नव्हतं. ते जी हत्या केली जायची किंवा पशुला बळी दिला असं म्हणलं जायचं, ते त्या काळी मंत्राची ताकद दिसून येत असे. पशुचा बळी दिला आणि नंतर मंत्र म्हणून पाणी तोंडात घेऊन त्याच्यावर चूळ जरी भरली तर तो पशु उडून जाणार इतकी त्या मंत्रांमध्ये ताकद होती. म्हणून त्या काळामध्ये या गोष्टी ज्या केल्या जात होत्या. आता सर्वसामान्य लोकांची वासना देहसुखाकडे सहज जाते. देहसुखाची चटक लागलेले लोक वासनापूर्तीसाठी वाटेल ते अनर्थ करायला मागे पुढे पाहत नाहीत. मग सेवनास योग्य कोणतं अयोग्य कोणतं याचा विचार करत बसत नाहीत. जसं कापसाला लागलेली आग जशी विजता विझत नाही तसं वासना पेटलेल्या माणसाच्या मनात विवेक सहसा उत्पन्न होत नाही. गळाला लावलेल्या आमिषाला मासा भुलला की त्याला आपल्या मरणाचं भान राहत नाही. मुठभर चण्यांच्या आशेनं वानर आपोआप नळीमध्ये अडकतो. दूध प्यायला मिळालं की ते घर चांगल्याचं आहे का वाईटाचं आहे हा विचार मांजर करत नाही. त्याचप्रमाणे वासनेनं उन्मत्त झालेली माणसं लाचार होतात आणि सेव्याचा विचार करत नाहीत. म्हणजे काय सेव्य करावं, काय घ्यावं आणि कशाचा त्याग करावा हा विचार ते करत नाहीत. तीव्र वासनेनं लोक बेफाम झाले तर वर्णसंकर होऊन समाजात अनवस्था होईल. म्हणून वेदानं वर्णाश्रमाची विभागणी करून दिलेली आहे. आणि आम्ही काय म्हणतो, पाऊस हा चहूकडे अस्ताव्यस्त पडतो. ते पाणी, पावसाचं पाणी धरण बांधून तळ्यात साठवतात. नंतर पिकासाठी तिथून लहान लहान पाट फोडतात. किंवा वाऱ्याचं उदाहरण घेऊ. वारा हा नादाकार आहे खरा, पण एखादं असं वाद्य बनवून त्या नादाला साकार करतात. मग सप्तस्वरांच्या साह्यानं ते वाद्य नाना मधुर ध्वनी काढतं. त्याचप्रमाणे अमाप देहसुखाच्या मागे उच्छृंखल होऊन लागलेले लोक वाया जातात. त्यांना आवरण्यासाठी वेदानं नियम घालून दिले. योगभ्रष्टांना, म्हणजे योगभ्रष्ट नाही, इथे योनिभ्रष्ट पाहिजे. योनिभ्रष्टांना आळा घालावा म्हणून कामवासना तृप्तीसाठी लग्न संस्काराचं बंधन घातलं आणि वर्णविशेष ठरवून त्यावर नियंत्रण ठेवलं. एखादा ब्राह्मण परटिणीपाशी गेला तर ती त्याला कडू लागत नाही, किंवा एखादा परेट ब्राह्मणीपाशी गेला तर ती त्याला तिखट लागत नाही.
परंतु भलताच पुरुष आणि भलती स्त्री यांचा समागम झाला तर शुद्ध बीजसंस्कार बिघडतात असं होऊ नये म्हणून वेदानं विवाहाचे नियम घालून दिले आहेत. धर्मपत्नी करण्यासाठी पाणी ग्रहण करायचं तर सवर्णाचाच विवाह व्हावा, त्यातही स्वगोत्रात करू नये. सवेद आणि सवर्ण स्त्री पाहून पाणी ग्रहण करावं. सवेद आणि सवर्ण असून जिला रजोदर्शन झालेलं नाही अशा कन्येला तिच्या पित्यापाशी मागावं आणि तिच्याशी यथाविधी लग्न करावं. धर्म, अर्थ, काम यांचं चरण अन्य स्त्रीच्या ठिकाणी आपण करणार नाही अशी शपथ घेऊन वेदोक्त रीतीनं स्त्रीचं पाणी ग्रहण करायचं असतं. वधूवरांनी पाणी ग्रहण करताना ब्राह्मण, देव आणि अग्नी साक्षी असतात म्हणून इतर स्त्रिया त्यांना माते समान मानाव्या. आता परिस्थिती बदललेली आहे. आता मुलींची संख्या खूप कमी झालेली आहे. त्यामुळे आता या कलियुगामध्ये मुलांचं लग्न झालं पाहिजे हा विचार मातापित्यांना त्रस्त करतो आणि शेवटी मुलगी मिळावी मग तिथे जातपात बघितल्या जात नाही. आता हे कलियुगाचं वाढतं प्रमाण आणि यामध्ये या सगळ्या गोष्टी आता ग्राह्य धरल्या जात आहेत. तर शेवटी काय तात्पर्य काय तर वेद निवृत्तीपरच आहेत. भोगात त्यागाचं तत्त्व घालून ते भोग भोगायला सांगतात. त्यांच्या आज्ञेने वागल्यास हळूहळू विषयाचा त्याग होतो. जिभेच्या आवडीनं असं जर काही खाणं पिणं सगळं करायला लागलं किंवा स्वर्गाच्या आशेनं पशूचा वध करणारे नरकास जातात. निष्काम कर्माच्या नावाखाली पशुवध केला तर ते निष्काम कसं होईल? नाही होऊ शकत. म्हणून सगळ्या धर्मांमध्ये अहिंसा हे मुख्य आहे. आता असा जर बारकाईने विचार करत गेलो आपण तर असं लक्षात येतं की मांस, भक्षण, मैथून आणि मद्यपान हे देहसुखाचे 3 मुख्य प्रकार आहेत. त्यापासून निवृत्त व्हावं हाच वेदांचा निश्चितार्थ आहे. वर्णाश्रमाच्या आचरणानं देहसुखापासून निवृत्त व्हावं असंच वेद सांगतो. देहसुखाची आसक्ती धरावी असं कधीच सांगत नाही. लग्नाचा विधी केवळ रतिसुखासाठी नसून फक्त प्रजोत्पत्तीसाठी सांगितला. स्वच्छंद भोगावर नियंत्रण घालावं म्हणून यज्ञविधी सांगितला. अर्थात या शुद्ध धर्माला न जाणता यज्ञाचं निमित्त करून मूर्ख लोक अधर्मालाच प्रवृत्त होतात आणि काम्य कर्म करून नाना प्रकारचे चांगले वाईट भोग भोगतात. जशी प्रवृत्ती असेल त्यानुसार व्यक्ती वर्तन करतो. आता माणसांना पैसा भरपूर आहे, तर विश्वामध्ये परमात्मा अंतर्यामी रूपानं भरलेला असल्यानं जगात संपूर्ण वाईट वस्तू नाही असं नाथांचं स्पष्ट मत आहे. प्रत्येक वस्तूमधील ईश्वरी अंशाचा योग्य उपयोग केला तर ती वस्तू साधकाला भगवंताकडे जाण्यास मदत करते असं नाथ महाराज सांगतात. पैसा, ऐश्वर्य, संपत्ती यांना हाच नियम लागू आहे. पैशाचा उपयोग केवळ देहसुखासाठी केला तर तो मारक होतो आणि त्याचाच उपयोग दानधर्मासाठी केला तर तो तारक होतो. यात शंकाच नाही. पैसा जर योग्य दिशेनं खर्च केला तर परमार्थ साधायला उपयोगी पडतो. पण श्रीमंत लोक पैशाचा विनियोग धर्माकडे न करता देहसुखाकडे करतात. धर्मासाठी खर्च करण्याचा प्रसंग आला तर हे लोक कवडीसाठी प्राण टाकतात असं सांगावं. पायाळूच्या साह्यानं द्रव्याचा ठेवा हाती लागतो तसा द्रव्यानं धर्म हस्तगत होतो. बीज असतं तिथे झाड आणि फळं असतात. जिकडे चंदन तिकडे परिमल असतो. पाण्यामध्ये सगळ्या रसांचा स्वाद असतात आणि देह तिथे कर्म आणि रूप तिथे नाम असतं. त्याचप्रमाणे जे द्रव्य असतं ते सगळं उत्तमोत्तम धर्म अशा पद्धतीने जर त्या द्रव्याचा उपयोग केला तर ते योग्य राहतं.
एकादशी व्रताच्या निमित्तानं भजन गायन नृत्य करत जागरण केल्यानं संतुष्ट झालेला भगवंत द्रव्यामुळेच आपल्या भक्तांना वश होतो. आता हे जर द्रव्य या गोष्टींसाठी खर्च केलं तर भगवंत वश होतो. धनाच्या मागोमाग खरा धर्म हा पदरी पडतो. पण जिथे धर्म असतो तिथे ज्ञानासहित विज्ञान भेटतं. चंद्रामुळे कला वाढतात आणि जीवनामुळे जिव्हाळा वाढतो. त्याचप्रमाणे धर्मशील माणसाच्या घरी धनामुळेच धर्माचा सोहळा दृष्टीस पडतो. जिथे धर्म असतो तिथे शुद्ध ज्ञान असतं. शुद्ध ज्ञानापाशी विज्ञान असतं. जिथे विज्ञान राहतं तिथेच संपूर्ण समाधान आणि शांती नांदते. एवढं मोठं फळ ज्याच्यापासून निर्माण होतं ते द्रव्य मूर्ख लोक देहसुखाच्या विलासात खर्च करून टाकतात. देहसुखाच्या लोभानं वेडी झालेली माणसं आपल्या मृत्यूला विसरतात आणि म्हणून त्यांना या द्रव्याचा काय उपयोग करावा हे कळत नाही. देहाच्या ममत्वानं विवेक मलिन झाल्यानं हे नित्य नव मरण लोक विसरतात. प्रत्येकाच्या डोळ्यादेखत त्याची बाल्यदशा काळ ग्रासून टाकतो. मग तारुण्यदशेची मान मुरगळून तीही गिळून टाकतो. तारुण्य गिळल्यानंतर सर्वांग कापवणारं म्हातारपण येतं. काळाचं हे कौशल्य मोठमोठ्यांच्या देखील लक्षात येत नाही. काळाच्या एका एक थापडेसरशी जिथे देवांना मरण येतं तिथे मूर्ख माणसं आपली जीवित अक्षय आहे असं खात्रीपूर्वक समजतात. देहच मुळात जर अशाश्वत आहे तर त्याचे भोग शाश्वत कसे असणार? परंतु भोगवासनेला भुलून देहसुखासाठी लोक भ्रमानं आपलं द्रव्य खर्च करतात. जय हरी.